पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवशाली नामामध्ये तुम्हा सर्वांचं आज स्वागत आहे. आज जो सोहळा आपण साजरा करत आहोत तो येशूच्या पुनरुत्थानाचा सोहळा आपण साजरा करत आहोत. इतिहासामध्ये ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी, मानवी इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या दोन गोष्टी झालेल्या आहेत, द ग्रेटेस्ट इव्हेंट्स इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड, त्या दोन गोष्टी ह्या आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण आणि दुसरी घटना म्हणजे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. ह्या दोन गोष्टींवर पूर्ण मानवजातीचा इतिहास अवलंबून आहे. आणि आज आपण ज्यावेळेस ह्या गोष्टीचा अभ्यास करत आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अभ्यास करत आहोत, तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जी घटना आहे ती अद्वितीय घटना आहे. म्हणजे काय तर दुसरी कुठलीही घटना जर तुम्ही घेतली जगातली तर त्याला कंपेअर करण्यासाठी किंवा उदाहरण देण्यासाठी काहीतरी दुसरी घटना असते की ज्याच्यामुळं आपण ज्याच्याबरोबर आपण ती कंपेअर करू शकतो. फक्त येशूचं पुनरुत्थान असं आहे, ही अशी घटना आहे की याला कंपेअर करण्याकरता किंवा उदाहरण देण्याकरता दुसरी घटनाच नाही आहे. दिस इज अ युनिक इव्हेंट. ही एक अद्वितीय अशी घटना झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला त्याचा जो सोर्स आहे की ह्याच्याबद्दल कुठं सांगितलेलं आहे आपल्याला, तर पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून वील हॅव टू गो टू द सोर्स टू अंडरस्टँड व्हॉट दिस इज ऑल अबाउट. आणि म्हणून अनेक वेळा ज्या लोकांना पवित्र शास्त्राचा अभ्यास नसतो, ज्या लोकांना पवित्र शास्त्र माहीत नसतं, त्यांना ह्या गोष्टीचा अनुमान लावणं खूप कठीण जातं. पण देवाची स्तुती असो की आपल्याकडे पवित्र शास्त्र आहे. आणि मी तुम्हाला विनंती करेन की ज्या ठिकाणी तुम्ही हे ऐकत असाल तर तुमच्या मोबाईल ॲपवर असो किंवा फिजिकल असं पवित्र शास्त्र असो, आपण ते उघडूया. कारण पवित्र शास्त्र उघडल्यानंतरच आपल्याला त्यातलं गूढ समजून येईल. लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय, याच्यामध्ये येशूच्या पुनरुत्थानाविषयी सांगितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे की आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस त्या आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन कबरेकडे आल्या. तेव्हा धोंड कबरेवरून लोटलेली आहे अशी त्यांना आढळली. आणि त्या आत गेल्या तरी प्रभूचे शरीर त्यांना सापडले नाही. आणि असे झाले की त्याविषयी त्या भ्रमात पडल्या असता पहा, लखलखीत वस्त्रे ल्यालेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. आणि त्या भिवून तोंड भूमीकडे करून लवल्या असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करिता? तो तेथे नाही तर उठला आहे. तो गालिल्यात होता तेव्हा त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. तो म्हणाला होता, मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती देण्यात यावा व वधस्तंभी दिला जावा व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. आता काही लोक असं म्हणतात आणि काही लोक असं बोललेही आहेत, गेल्या काही दिवसामध्ये पण ही गोष्ट बोलले आहेत. ते म्हणाले की येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला आणि त्यानं स्वतःला का वाचवलं नाही आहे आणि तो स्वतःला वाचवू का शकला नाही? जर तो देव आहे तर त्यानं स्वतःला वाचवायला पाहिजे होतं, तो वधस्तंभावरून खाली यायला पाहिजे होता. आणि त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसतं 7व्या वचनामध्ये. ते असं म्हणतं की मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती देण्यात यावा व वधस्तंभी दिला जावा व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. याचे अगत्य आहे. अगत्य या शब्दाकडे तुम्ही लक्ष द्या. ह्याचा पॉईंट असा आहे की इट वॉज नेसेसरी दॅट इट शुड हॅपन. अगत्य काय आहे? कारण मानवजात ही पापी आहे आणि मानवजातीला स्वतःच्या तारणाचा
कोणताही मार्ग मानवजातीकडे नाही आहे. आणि जर मानवजातीकडे स्वतःच्या तारणाचा मार्ग नाही तर आपल्याला हे लक्षात येईल की हा मार्ग कोणीतरी दुसऱ्यांनी आपल्यासाठी तयार केला पाहिजे. कारण काय? कारण की देवानं जी मानवजात निर्माण केली ती मानवजात नाशासाठी निर्माण केलेली नाही. जर देवानं मानवजातीला नाशासाठी निर्माण केलं असतं तर तारणाची काही गरजच नव्हती, बलिदानाची गरजच नव्हती. पण जेव्हा मनुष्य हा प्रश्न विचारतो की येशू ख्रिस्तानं कशासाठी केलं हे, मी सांगितलं होतं का येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यासाठी, माझा प्रश्न त्या व्यक्तीला हा आहे ज्या श्वासानं, ज्या जीवनानं, ज्या स्थितीत तुम्ही हे शब्द उच्चारता ती स्थिती तुम्हाला मिळाली आहे, त्याचं कारणच हे आहे की येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर आपला प्राण दिला. नाहीतर हा प्रश्न विचारायला आपण इथं अस्तित्वातच नसतो. प्लीज अंडरस्टँड दॅट. आपण इथं अस्तित्वातच नसतो. मग हा प्रश्न विचारणं पॉसिबलच नाही आहे. तर त्यानं आपल्याला जे जीवन दिलेलं आहे, त्यानं आपल्याला लागू केलेलं हे जे जीवन आहे ते जीवन आपण घेतो, त्याचा तो श्वास आपण घेतो, त्यानं दिलेली आम्हाला जे बुद्धिचातुर्य आहे ते आम्ही घेतो. हे सगळं घेऊन आपण हा प्रश्न ख्रिस्ताला विचारतो, तू कशाला वधस्तंभावर मरण पावलास, मरण्याची काय गरज होती, तू वधस्तंभावरून खाली का येऊ शकला नाहीस. आणि हा प्रश्न विचारताना अनेकदा आपल्या मनात असं वाटतं की काय कमालीचा प्रश्न विचारला आहे. काही मोठी गोष्ट नाही आहे. जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता त्यावेळेस सुद्धा लोक त्याला म्हणत होते की ज्यानं इतके चमत्कार केलेले, मेलेल्याने उठवलं, तो स्वतःला वाचवू शकत नाही का? एवढंच काय तर त्याच्याबरोबर वधस्तंभावर दिलेला चोरही त्याला म्हणाला की तो आम्हालाही वाचव आणि स्वतःलाही वाचव. आणि हे कुचेष्टेनं तो बोलला. त्यामुळं जर आपल्याला वाटत असेल की असा प्रश्न, आपण फार कमालीचे विद्वान आहोत आणि हा प्रश्न विचारतोय, तर हे लक्षात घ्या वधस्तंभाच्या चोरानं सुद्धा हा प्रश्न विचारला होता. ह्याच्यात फार मोठा ज्ञानाचा काही भाग नाही आहे. ज्ञानाचा भाग हा आहे की समजणं ह्या गोष्टीचं की आम्ही स्वतः अज्ञानी आहोत आणि देवानं हे आमच्यासाठी केलेलं आहे, तर त्याच्यासाठी ग्रेटफुल असणं आणि देवाची स्तुती करणं, देवाची आराधना करणं हे ज्ञान आहे प्रियानो. आणि पहिलाच पॉईंट माझा आज हा आहे, पहिला मुद्दा हा आहे की अज्ञान. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला पुढची एक गोष्ट सांगतो. त्याच्यात असं आहे, 13व्या वचनापासून जर तुम्ही पुढं वाचलत, लोककृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 13व्या वचनापासून पुढं तुम्ही ही जर गोष्ट वाचली तर तुम्हाला हे लक्षात येईल. आणि पहा, त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमेहून सरासरी 4 कोसावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला जात होते. स्टोरी अशी आहे की 3रा दिवस आहे, येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे, पण त्याच्यातले काही 2 शिष्य होते. हे प्रेषित नव्हते, शिष्य होते. त्यापैकी दुसऱ्याचं नाव आपल्याला माहीत नाही, एकाचं नाव क्लिओपास असं आपल्याला माहीत आहे. आणि ते दोघं अमाऊस नावाच्या गावाला चालत चाललेले आहेत. 4 कोस दुरीवर हे गाव आहे. संध्याकाळची वेळ आहे, ते चालत चाललेत आणि जवळजवळ पोहोचत आलेत. आणि असं झालेलं असताना आणि ह्या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी ते परस्पर संभाषण करत होते. येशू ख्रिस्ताचं जे मरण आहे, येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला आणि ह्याची एक निराशा त्यांना आलेली होती आणि त्याची चर्चा ते करत आहेत असं आपल्याला दिसतं. आणि असे झाले की ते संभाषण करीत व एकमेकांना प्रश्न विचारित असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. आता जसे वाटसरू चालतात तसंच येशू त्यांच्याबरोबर येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. आता पॉईंट असा आहे की त्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. आणि यात कमाल ही आहे की एवढ्या सगळ्या ह्याच्यात देवाचा सेन्स ऑफ ह्युमर बघा, येशूचा सेन्स ऑफ ह्युमर बघा. आपण अनेक वेळा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, पण या ठिकाणी हे आहे, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे आकळले होते. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ह्या ज्या गोष्टी एकमेकाशी बोलत आहात त्या काय आहेत? वाव, दॅट इज अमेझिंग.
प्रभू त्यांना हा प्रश्न विचारतोय की तुम्ही ह्या ज्या गोष्टी बोलताय त्या काय आहेत. ही इज प्लीडिंग इग्नरन्स. ही इज प्लीडिंग इग्नरन्स. तो असं दाखवतो की त्याला ते माहीत नाही. आणि त्या ठिकाणी ते म्हणतं की तेव्हा ते उदास तोंड करून उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लेपा नावाच्या एकाने त्याला उत्तर देऊन म्हटले, यरुशलेमेत तूच एकटा परका म्हणून राहत आहेस काय. थोडं फ्रस्ट्रेशन होतं ह्याच्यामध्ये. अरे तू एकटाच काय परका आहेस का यरुशलेमेत. तुला माहीत नाही का काय चाललं इथं. सगळ्यात मोठी घटना जी घडलेली आहे ती तुला माहीत नाही काय. येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला आणि त्याच्याबद्दल तुला माहीत नाही काय. असा तो प्रश्न त्यांना येशूला विचारत आहेत. आणि प्रभू पुढे जाऊन 19व्या वचनामध्ये हे म्हणतो की तो त्यांना म्हणाला, कोणत्या गोष्टी. अगेन ही इज प्लीडिंग इग्नरन्स. कोणत्या गोष्टी. आणि मग त्यानंतर ते बोलू लागले, नासरेतकर येशू याच्याविषयीच्या गोष्टी. नासरेतकर येशू याच्याविषयीच्या गोष्टी. आणि ते येशूलाच येशूविषयी सांगत होते. आता पॉईंट हा आहे की याच्यामध्ये आपण 7व्या वचनामध्ये बघितलं की जे देवदूत होते त्यांनी त्या स्त्रियांना काय म्हटलं. देवदूतांनी स्त्रियांना म्हटलं की मनुष्याचा पुत्र पापी माणसाच्या हाती देण्यात यावा व वधस्तंभी दिला जावा व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. म्हणजे काय तर ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे की तो पापी माणसाच्या हाती दिला जाईल, वधस्तंभी दिला जाईल आणि 3ऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठणार. या गोष्टीचं अगत्य आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे होतं. पण हे तुमचं अज्ञान आहे. पहिला पॉईंट माझा हाच आहे, अज्ञान. आणि माणसाचं आजही अज्ञान आहे. कारण हाच प्रश्न आज पण आपण विचारतो, कशाला येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला, का तो पुरला गेला, का 3ऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला. कारण त्याचं अगत्य होतं. पुनरुत्थान जे आहे येशू ख्रिस्ताचं ते काय आफ्टर थॉट नव्हता. म्हणजे आता काय करायचं, मग प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून पुन्हा उठवा. नाही, योब असं म्हणतो, जरी माझा तारणारा जिवंत आहे असं योब म्हणतो. योब म्हणतो माझं हा देह जरी छिन्न विच्छिन्न झाला तरी मी ह्या डोळ्यांनी त्याला पाहीन. म्हणजे काय तर योब, आणि योबाचं पुस्तक हे बहुतेक पवित्र शास्त्रामध्ये सर्वात पहिलं लिहिलेलं गेलेलं पुस्तक आहे. आणि इवन या पुस्तकामध्ये आपण हे पाहतो की त्या पुस्तकामध्ये सुद्धा पुनरुत्थानाचा उल्लेख आहे. आता योबाला कोणी सांगितलं पुनरुत्थान? देवानंच सांगितलं पाहिजे, कारण मानवाला पुनरुत्थानाची कल्पना येऊ शकत नाही. देवानंच त्याला सांगितलं की पुनरुत्थान आहे. आणि जर आमचं पुनरुत्थान मानवाचं पुनरुत्थान व्हायचं असेल तर मानवाचं पुनरुत्थान होण्याच्या आधी फर्स्ट फ्रूट, पहिलं फळ, येशूचं पुनरुत्थान व्हायलाच पाहिजे. आणि येशूच्या पुनरुत्थानामुळेच आम्हाला पुनरुत्थानाची आशा आहे. आज जेव्हा कोणीही मरतं, आपण त्या व्यक्तीला कबरेमध्ये ठेवतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीची आशा आहे की जेव्हा शेवटचा करणा वाजेल, तुतारीचा नाद होईल, येशू पुन्हा येईल, तेव्हा आम्ही मेलेल्यामधून पुन्हा उठले जाऊ. कशामुळं? तो इफेक्ट आहे. आमचं पुनरुत्थान इज अ इफेक्ट. पण त्याचा कॉज काय आहे? त्याचा कॉज आहे येशूचं पुनरुत्थान. बिकॉज आय लिव्ह यू शॅल लिव्ह ऑल्सो. मी जगतो, मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जगाल. प्लीज अंडरस्टँड दॅट. आणि म्हणून येशूचं पुनरुत्थान हे फार इम्पॉर्टंट आहे आमच्या जीवनासाठी. त्याचं कारण असं आहे की आम्हाला आशा जी आहे ती फक्त ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळं आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशिवाय जगाला कोणतीही आशा नाही आहे. तारणाची आशा त्याच्या मरणामुळे आहे, पुनरुत्थानाची आशा त्याच्या पुनरुत्थानामुळं आहे. जेव्हा तो कबरेच्या बाहेर उभा राहिलेला होता लाजारसाच्या, तेव्हा तो मारियाला म्हणाला की पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. पण माणसाचं अज्ञान असं आहे की आपल्याला ही गोष्टच कळत नाही की त्यातनं मरावं आणि पुन्हा उठावं याचं अगत्य आहे. अगत्य म्हणजे काय? अगत्य म्हणजे काय? नेसेसिटी. कारण
तो जर मेलेल्यातून पुन्हा उठला नाही तर आपला विश्वास काय आहे? जगात मोठमोठे साधू संत झाले, राजे महाराजे झाले, सर्व मेले आणि कबरेत आहेत. एकच तर कबर, मोकळी कबर आहे, आणि ती आहे येशू ख्रिस्ताची कबर. आणि त्या मोकळ्या कबरेमुळे आज आम्हाला आशा आहे की जर ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठला आणि तो म्हणाला की तुम्ही जरी तुम्हाला मरावं लागलं तरी मी तुम्हाला जिवंत करणार का, आणि आम्ही का विश्वास ठेवावा याच्यावर? त्याचं कारण असं आहे की तो मेलेल्यातून पुन्हा उठलेला आहे आणि त्यानं हे अभिवचन दिलेलं आहे. बाकी कोणीच हे अभिवचन देऊ शकत नाही जगात. त्याचं कारण असे, अभिवचन देणारे सगळे कबरेत आहेत. ते कसले अभिवचन देणार? पण ख्रिस्तानं अभिवचन दिलंय, त्याला एकट्यालाच अधिकार आहे अभिवचन देण्याचा. अँड दॅट इज व्हॉट रिझरेक्शन मीन्स टू मी. अज्ञान. दुसरी गोष्ट अविश्वास. आता काय होतं माहिती आहे का, ह्या लोकांना तुम्ही 11वं वचन जर वाचलं तर त्याच्यात लक्षात येईल की त्या स्त्रिया आल्या शिष्यांकडे आणि त्यांना सांगितलं. 11व्या वचनामध्ये असं म्हटलं की परंतु त्या गोष्टी त्यांनी त्यांच्या दृष्टीने त्यांना गप्पा अशा वाटल्या व त्यांनी त्यांचा विश्वास धरिला नाही. अज्ञान, त्यानंतर अविश्वास. अज्ञानामुळे अविश्वास निर्माण होतो. आपल्याला जर पवित्र शास्त्राचा अभ्यास असेल, आपल्याला जर माहीत असेल की पवित्र शास्त्रात काय आहे, तर आपल्याला अविश्वास येणार नाही. अनेक वेळा आपण लोक जे पवित्र शास्त्राचे लोक आहेत ते सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये वेळ घालवत नाहीत. आपल्याला असं वाटतं अरे जुना करार काय, त्याचा काय संबंध नाही, आता ते झालं, जुनं झालं, आम्ही नवीन कराराचेच लोक आहोत, आणि मग काय कुठलं तरी एक पुस्तक सिलेक्ट करा आणि ते वाचा, दॅट इज ऑल. नो, तसं नाही आहे. हे जे आहे, तुम्ही जर पाहाल तर ह्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की, मी तुम्हाला वचन सांगतो, 27वं वचन, मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी म्हणजे संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातल्या आपल्याविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. याचा अर्थ असा आहे की येशूनं मोशे, संदेष्टे, इवन साम, स्तोत्र याच्यामध्ये येशूबद्दल काय लिहिलेलं आहे ते समजावून त्यांना सांगितलं. म्हणजे काय, जुना करार जो आहे तो पॉइंट आउट करतोय, डिरेक्शन दाखवतोय. कुठे? येशू ख्रिस्ताकडे. एव्हरीथिंग इज डिरेक्टिंग अस टुवर्ड्स द क्राइस्ट, टुवर्ड्स क्राइस्ट. आणि अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की हे काय उपयोग आहे आपल्याला वाचून, पण त्यामुळे आपल्यामध्ये अविश्वास निर्माण होतो. परंतु त्या गोष्टी ज्या त्या स्त्रियांनी येऊन सांगितल्या त्यांना, तर त्यांच्या दृष्टीने गप्पा होत्या, काहीतरी आपलं सांगतायत ते असं वाटलं त्यांना, आणि त्यांनी त्यांचा विश्वास धरिला नाही असं म्हटलेलं आहे. आणि प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, ज्या ठिकाणी अविश्वास आहे त्या ठिकाणी निराशा आहे. अविश्वास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी निराशा आहे. कशावरून? कारण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की येशूनं त्यांना प्रश्न विचारला, काय तुमचं बोलणं चाललेलं आहे, तेव्हा ते उदास तोंड करून उभे राहिले असं म्हटलं. उदास झाले, ते निराश झाले. निराशा का आली? अविश्वासामुळे निराशा येते. जर आपल्याला खात्री असेल की माझा तारणारा जिवंत आहे, त्यानं सांगितलं होतं मी तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठेन आणि तुमच्या आधी मी गालिलात जाईन, हे सांगितलं होतं, ह्या गोष्टीवर जर त्यांनी विश्वास ठेवला असता तर त्यांना निराशा आली नसती. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अविश्वासामुळे निराशा येते. याचा अर्थ असा आहे की आमचा ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे, त्याच्या वचनावरचा जो विश्वास आहे, तो जेव्हा डळमळीत होतो, तो जेव्हा कमी होतो, तेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये डिस्करेजमेंट, निराशा ही प्रबळ होते. प्रियांनो, आज तुमच्या जीवनामध्ये निराशा आहे का? जर असेल तर मोटिवेशनल स्पीच मी तुम्हाला देणार नाही. मी तुम्हाला डिरेक्ट करीन फक्त एका गोष्टीकडे, ते म्हणजे पवित्र शास्त्राकडे. पवित्र शास्त्राकडे तुम्ही आलात, देवाकडे जर तुम्ही आलात, ख्रिस्ताकडे जर तुम्ही आलात, तर तुमच्या जीवनामधली निराशा जाईल. त्याचं कारण असं आहे, निराशेचं पहिलं कॉजच अविश्वास आहे. अविश्वास. आणि त्यांना तो विश्वास बसला नाही. 23व्या वचनामध्ये पण असं लिहिलेलं आहे, आणि त्याचे शरीर त्यांना सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की आम्हाला दूतांचा साक्षात्कार झाला आणि तो जिवंत आहे असे ते म्हणाले.
आता ही स्टोरी येशूला सांगतायत. हे दोन जे शिष्य आहेत जे अम्माऊस गावी चाललेले आहेत, ती स्टोरी त्याला सांगतात. म्हणतात त्या स्त्रिया गेल्या होत्या आणि त्यांना काही येशूचं शरीर सापडलं नाही, कबर मोकळी होती. त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे, आम्हाला साक्षात्कार झाला. ते म्हणतात त्या म्हणतायत की आम्ही दूतांना पाहिलं आणि साक्षात्कार झाला वगैरे असं सांगतायत. मग आम्ही जाऊन पाहिलं, म्हणजे शिष्यानी जाऊन पाहिलं, पण खरंच तिथं शरीर नव्हतं. आणि एवढं असून सुद्धा ते निराश होते. का माहीत आहे का? ह्याच्यात पॉईंट असा आहे की त्यांनी अजूनपर्यंत येशूला पाहिलं नव्हतं. त्यांनी मोकळी कबर पाहिली, त्यांनी वार्ता ऐकली, त्यांनी साक्षात्कार झाल्याची वार्ता ऐकली, पण त्यांनी ख्रिस्ताला पाहिलं नव्हतं. जोपर्यंत त्यांना ख्रिस्त दिसला नाही, जोपर्यंत त्यांचे डोळे ख्रिस्ताला पाहण्यासाठी आंधळे होते, तोपर्यंत त्यांच्यामध्ये तो विश्वास आला नाही. त्यांच्यामध्ये ती निराशा तशीच राहिली. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि मग प्रभू येशू त्यांना स्वतःबद्दल सांगू लागला. आणि पुन्हा एकदा 26वे वचन पहा. ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? आता पहिल्यांदा हीच गोष्ट दूताने सांगितली आणि आता येशू स्वतःविषयी ही गोष्ट त्यांना सांगत आहे. तो म्हणतो की ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? 700 वर्षापूर्वी जेव्हा यशाया संदेष्टानं लिहून ठेवलं होतं ही गोष्ट, तेव्हा ती का लिहिलेली होती? कारण देवानं ती यशायाला सांगितलेली होती की असं असं होणार आहे, मशिहा जो येणार आहे, ही इज गोइंग टू बी अ सफरिंग सर्वंट. तो हे दुःख सोसणार आहे. यशायाचा 53वा अध्याय 52व्या अध्यायाचे शेवटची 2-3 वचनं तुम्ही पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की हे माहीत होतं की मसीहा जो येणार आहे तो दुःख सोसेल आणि मग ही विल बी ग्लोरिफाईड, तो आपल्या गौरवात जाईल. आणि ते त्यानं सांगितलं. आणि मग फायनली मला तुम्हाला एका गोष्टीकडे घेऊन येऊ दे. ही स्टोरी इतकी सुंदर आहे, तुम्ही ही स्टोरी वाचा, हे गोष्ट कशी झाली आहे ती वाचा आणि तुम्हाला लक्षात येईल की 28व्या वचनापासून पुढे आपण जर वाचलं तर लक्षात येतं की मग त्यानं रोख दाखवला पुढं जाण्याचा. तोपर्यंत तो त्यांना सर्व काही पवित्र शास्त्रातून समजावून सांगत होता. अँड प्लीज अंडरस्टँड दॅट वॉज ओल्ड टेस्टमेंट. जुन्या करारातून येशूनं त्यांना संदेश दिला, सेमिनार घेतला त्यांचा, द बेस्ट सेमिनार एव्हर. कारण जुना करार इतक्या चांगल्या रीतीनं समजावून सांगणं किती कमाल आहे की देव स्वतःबद्दल लिहिलेली भविष्यवाणी त्यांना समजावून सांगत होता. आणि दॅट वॉज द ग्रेटेस्ट थिंग दॅट माईट हॅव हॅपन्ड इन देअर लाईफ्स. आणि 28व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो मग पुढं जाण्याचा त्यांना रोग दाखवला. तर ते त्याला आग्रह करून म्हणाले की आमच्या इथे राहा, संध्याकाळ झालेली आहे, तर कुठं जातोस तू, आमच्या इथे राहा. मग तो त्यांच्याबरोबर तिथं राहायला गेला. द बेस्ट थिंग दॅट दे डिड दॅट डे. त्या दिवशी सगळ्यात कमालीची गोष्ट त्यांनी केली ती ही होती की येशूला आग्रह केला की बाबा रे, पुढं जाऊ नको, तू आमच्याबरोबरच राहा. आणि मला खात्री आहे या गोष्टीची की त्यांना त्याची फार काळजी वाटली, आता रात्रीचा कुठं जाईल ह्याच्यासाठी नाही, पण त्यांनी जेव्हा वचन ऐकलं तेव्हा त्यांच्या अंतःकरणामध्ये उकळी फुटू लागली आणि ते वचन ऐकत राहावं असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी त्याला आग्रह केला होता. ही गोष्ट त्यांच्या स्वतःच्या लक्षात आली असेल, आर्टिक्युलेट केली असेल असं काही नाही आहे, पण देवाचं वचन, देव स्वतः जेव्हा त्यांच्याशी बोलत होता, दॅट वॉज कमाल, एकदम कमालीची गोष्ट आहे. आणि जेव्हा ते होत होतं तेव्हा ते म्हणाले आमच्याबरोबर चल. आणि मग काय झालेलं आहे, आणि असे झाले की तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे मोकळे झाले. त्यानं भाकर घेतली नेहमीप्रमाणे, ती आशीर्वाद मागितला, मोडली आणि त्यांना दिले. आणि बायबल हे सांगतं की त्यांचे डोळे मोकळे झाले, त्यांचे डोळे उघडले. बघा, अज्ञान होतं आणि अविश्वास होता, उदासीनतासुद्धा होती त्यांच्यामध्ये. म्हणजे काय उदासीनता? म्हणजे इंडिफरन्स.
आता असं झालं तर ठीक आहे, आता ते आपल्याला काय फरक पडतोय, व्हॉट वी कॅन डू अबाउट इट, म्हणजे इंडिफरन्स हे सगळं होतं. पण फायनली आपल्याला हे दिसतं की त्यांचे डोळे उघडले. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्यांचे डोळे मोकळे झाले व त्यांनी त्याला ओळखले. जेव्हा त्यांचे डोळे उघडले, जेव्हा त्यांनी त्यांना ओळखले, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी गेल्या. अज्ञान गेलं, अविश्वास गेला, उदासीनता गेली, नैराश्य गेलं. आणि अनेक वेळा आपल्या जीवनात ह्या सगळ्या गोष्टी यासाठी आहेत की आपले डोळे उघडलेले नसतात आणि आपण त्याला ओळखलेलं नसतं. पुनरुत्थित ख्रिस्ताची आमची ओळखच झालेली नसती. अनेको वर्ष मंदिरात जाणे, येणे, उपास करणे, जे काय ते सगळं करतो आम्ही, पण आमचे डोळे उघडलेले नसतात. प्रभूकडे आज आपण प्रार्थना करूया, प्रभूला म्हणूया, प्रभू आमचे डोळे उघड. ज्याप्रमाणे त्यांचे तू डोळे उघडलेस आणि त्यांनी तुला ओळखलं, त्याप्रमाणे तू आमचे डोळे उघड. आणि पवित्र शास्त्र आपल्याला हेही सांगतं, तुम्ही पुढं जाल तर 45व्या वचनामध्ये हे सांगतं की जेव्हा ही सगळी स्टोरी झाली, ह्या लोकांना जेव्हा तो कळालं की हा येशू आहे, तो मेलेल्यातून पुन्हा उठला, ते रात्रीच्या रात्री त्यांचा थकवा गेला, सगळं गेलं, परत ते यरुशलेमेला आले, जिकडं बाकीचे शिष्य होते. परत यरुशलेमेला आले आणि त्यांनी येशू ख्रिस्त खरोखरच उठला आहे. 34व्या वचन म्हणतं की ते म्हणत होते, प्रभू खरोखरच उठला आहे व तो शिमोनाला दिसला आहे. प्रभू खरोखरच उठला आहे ही गोष्ट त्यांना तेव्हा कळाली जेव्हा त्यांनी त्याला ओळखलं, बरं का. आणि आपण पुढे जाऊन पाहतो की मग येशूनं शिष्यांना दर्शन दिलं. पण येशूनं शिष्यांना ज्यावेळेस दर्शन दिलं तेव्हा 45व्या वचन हे म्हणतं की तेव्हा शास्त्रलेख त्यांना समजावा म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. ही ओपन द हार्ट्स. प्रियानो, आपले डोळे उघडणं, आपलं मन उघडणं हे फार गरजेचं आहे. पण ते कसं होईल? अनेक जगातल्या लोकांना ते कळत नाही. त्याचं कारण असं आहे, इथं सिम्पली असं लिहिलेलं आहे की प्रभूनं त्यांचे डोळे उघडले. आपण जोपर्यंत प्रभूकडे जाणार नाही तोपर्यंत स्वतः आपण आपले डोळे उघडू शकत नाही. प्रभूनं त्यांचे डोळे उघडले. आज हा पुनरुत्थानाचा सोहळा साजरा करत असताना आपली प्रार्थना हीच असावी की येशू, तू जिवंत देव आहेस, तू मरण पावलास, पुरला गेलास, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठलास. ह्या गोष्टीवर मी विश्वास ठेवतो. माझा अज्ञान दूर कर, माझी उदासीनता दूर कर, माझा अविश्वास दूर कर आणि माझे डोळे उघड, म्हणजे मी तुला ओळखीन. माझं मन उघड, म्हणजे मला तुझं पवित्र शास्त्र समजून येईल. प्रियानो, देव तुम्हाला आशीर्वाद देव. आज सर्वात कमालीची बातमी आणि सर्वात आशेची बातमी एवढीच आहे की येशू ख्रिस्त जिवंत आहे. तो मेलेल्यामधून पुन्हा उठलेला आहे. त्यानं मरणावर विजय मिळवलेला आहे आणि तो जिवंत आहे म्हणून आपणही जगू. बिकॉज आय लिव्ह, यू शॅल लिव्ह ऑल्सो, असं येशू म्हणाला. देव तुम्हाला आशीर्वाद देव. स्वर्गीय जीवन देवा, तुझी स्तुती करतो, धन्यवाद करतो. आज तुझ्या पुनरुत्थानाचा सोहळा आम्ही साजरा करत असताना आमचे डोळे उघडू देत, आमच्या अंतःकरणाला उकळ्या फुटू देत आणि आमची मनं उघडू देत, यासाठी की आम्ही तुला ओळखावं आणि तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी आमच्या दृष्टीस पडाव्या. येशूच्या नावाने मागतो, आमेन.